नमस्कार, मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीता या प्रवासासाठी आता आपण सज्ज व्हा. असं समजा की आता आपण भगवद्गीतेच्या यानामध्ये बसून एका मोठ्या प्रवासासाठी निघणार आहोत. या यानात मी तुमच्यासोबत असणार आहे आणि तुम्ही माझ्या. तुम्ही आजपर्यंत कधीही न अनुभवलेला हा प्रवास आपण आता सुरू करणार आहोत. भगवद्गीतेवरील हे व्याख्यान सत्र सुरू करण्यापूर्वी मला तुमच्या सर्वांबरोबर थोडं बोलायचं आहे. हे माझं स्वतःचं मनोगत आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता 7,500 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली. त्यानंतर महाभारत ग्रंथ आणि भगवद्गीता आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम महर्षी व्यास ऋषी यांनी केले. ज्या सामाजिक धार्मिक समस्या भगवान श्रीकृष्णांच्या काळात होत्या त्या समस्या आजही आपण तशाच पाहत आहोत. सनातन धर्मात प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी अनेक वैज्ञानिक, धार्मिक, ऐतिहासिक, आयुर्वेदिक ग्रंथसंपदा लिहून ठेवलेली आहे. यात 4 वेद आहेत, 18 पुराणे आहेत, उपनिषदे आहेत, पतंजली योगसूत्र आहे. आयुर्वेदे अनेकांनी धर्मशास्त्रावर हजारो ग्रंथ लिहून ठेवले. अनेक विभूती आहेत, असंख्य देव आहेत, यांची आपण रोज पूजा करतो. वेदात सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे कर्मकांड, पूजा अर्चना, यज्ञ आपण आजही करत असतो. अशा प्रकारचे व्यक्ती स्वातंत्र्य, देवांना पूजण्याचे स्वातंत्र्य, आपल्या स्वतःचा देव निवडण्याचे स्वातंत्र्य जगात पूर्ण जगामध्ये आपल्याला कुठेच सापडणार नाही. परंतु या चांगल्या वैचारिक धार्मिक स्वातंत्र्याबरोबर आपलं एक नुकसानही झालं आहे की आपला हिंदू समाज हा अनेक प्रकारे विभाजित होत गेला आहे. तो जातींमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, अनेक प्रकारच्या देवांमध्ये विभागून गेला आणि याचाच फायदा अनेक परकीय आक्रमकांनी घेतला. कारण बरेच परकीय आक्रमक हे फक्त एकच धर्मग्रंथ, एकच देव मानणारे होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्रपणा म्हणजे युनिटी होती. हजारो वर्षापर्यंत आपल्या देशातील राजांमध्ये युद्ध होत होती. परंतु ही सर्व युद्ध जी होती ना, ती धर्मयुद्ध होती. या युद्धांमध्ये एकमेकांचे सैनिकच फक्त युद्धभूमीवर लढत होती. परंतु परकीय आक्रमकांनंतर ही युद्धाची पद्धतच बदलली. या आक्रमकांनी स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध यांनाही सोडलं नाही आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तन सुरुवात केली. महाभारताचं जे युद्ध झालं ते जर तुम्ही पाहिलं असेल तर ते पूर्णपणे धर्माच्या नियमानुसार बनवलं गेलं होतं. कारण हे युद्ध हस्तिनापूर या शहरामध्ये नाही झालं. शहराच्या बाहेर सर्व राजांनी एकत्र मिळून एक जागा निवडली होती जिचं नाव कुरुक्षेत्र. त्या कुरुक्षेत्राच्या परिसरातच हे युद्ध खेळलं गेलं. या युद्धाचे नियमही असे होते की सूर्योदयानंतर हे युद्ध सुरुवात होत होती आणि सूर्यास्तानंतर हे युद्ध समाप्त होत होतं. या युद्धामध्ये कुठेही लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध लोक यांना या युद्धांमध्ये कुठेही त्रास दिला गेला नाही. त्यामुळे विचार करा, 7,500 वर्षापूर्वी भारतीय हिंदू समाज किती प्रगत होता, की असा प्रगत समाज की जो युद्धही धर्माप्रमाणेच करत होता. हे तुम्हाला जगामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही. भगवान श्रीकृष्ण 7,500 वर्षापूर्वी जन्मलेले परमेश्वराचे अवतार आहेत. ते समाजसुधारकही आहेत, ते मानसशास्त्रज्ञही आहेत. त्यांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानामार्फत त्या काळच्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. 7,500 वर्षापूर्वी त्या काळचा समाज वेदातील कर्मकांड, पूजा अर्चना, सकाम कर्म म्हणजे पूर्णपणे फळाच्या आशेने केलेले कर्म, त्याच्यात पाठीमागे लागला होता. त्यातून या समाजातील सर्व लोकांना बाहेर काढण्याचं काम आपल्या निष्काम कर्माच्या नव्या सिद्धांतांनी श्रीकृष्णांनी द्यायचा प्रयत्न केला.
परंतु भगवान श्रीकृष्णानंतर भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलं नाही, कारण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती. तिचा अर्थ सामान्य लोकांना समजायलाच कठीण होता. भगवद्गीता ही सनातन धर्मातील सर्वात उच्च दर्जाचा धर्मग्रंथ होता आणि तो आजही आहे. परंतु ते तत्त्वज्ञान केवळ 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 भाषेच्या अडचणीमुळे सामान्यांपर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांनी हा प्रयत्न पुन्हा केला. म्हणजे एकच धर्मग्रंथ, एकच विठ्ठल परमेश्वर यांना घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे पुनरुज्जीवन केले असं म्हणा. गीतेला बोलीभाषेत सामान्य लोकांना समजेल असे पुन्हा लिहून काढले. ज्ञानेश्वरांनी नवीन धर्म बनवला नाही. पुन्हा म्हणतोय मी, ज्ञानेश्वरांनी नवीन धर्म बनवला नाही, तर त्यांनी सनातन धर्मामध्ये भगवद्गीतेचं जे वैज्ञानिक तत्त्वज्ञान आणून त्या काळच्या विभागलेल्या समाजाला पुन्हा एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न श्री आदि शंकराचार्यांनी 2000 वर्षापूर्वी केला होता. त्यावेळी बहुसंख्य भारत हा बुद्ध झाला होता. या बौद्ध झालेल्या हिंदू समाजाला पुन्हा सनातन धर्मात घेऊन आणण्याचं काम आदि शंकराचार्यांनी केलं. आजही 21व्या शतकात भगवद्गीतेची आपल्या सर्वांना फार गरज आहे. आज पुन्हा तुम्ही पहा, जाती जातींमध्ये जगातील काही चुकीच्या दैवी संकल्पनेच्या धर्मांमुळे, कर्मकांडांमुळे आपला समाज पुन्हा एकदा विभागून गेलेला आहे. भगवद्गीता आपला प्रमुख धर्मग्रंथ असून तो प्रत्येक दिवशी वाचणारे लोक फारच कमी आहेत. म्हणजे लोक वाचतच नाही. सनातन धर्मामध्ये भगवद्गीता हा एकच ग्रंथ आणि प्रत्यक्ष परमेश्वर श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर, पुरुषोत्तम परमेश्वर, हा विचार पुन्हा रुजवण्याची गरज आहे. ज्याच्यामुळे आपला विभागलेला समाज पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. परंतु पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो की सर्वसामान्यांमार्फत ही भगवद्गीता पोहोचणार कशी? बऱ्याच धार्मिक सामाजिक संस्था भगवद्गीता घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु गीता वाचून त्याचा खरा अर्थ समजवून घेणारे फार कमी आणि थोडेच लोक आहेत. भगवद्गीता ही वय वर्षे 15 ते 30 या वयात वाचून समजावून घेतली पाहिजे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये भगवद्गीता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ नाही आहे. याचं पूर्ण तत्त्वज्ञान एक जबाबदार देशप्रेमी, धर्मप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक निर्माण करणे, निस्वार्थी समाजाला समाज निर्माण करणे हा आहे. म्हणजे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हे जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही देशासाठी, तिथल्या समाजासाठी, तिथल्या नागरिकांसाठी तेच आहे जे भारत देशात आहे. गीतेचं तत्त्वज्ञान हे वैश्विक आहे. वैश्विक गीता हा वैश्विक धर्मग्रंथ आहे. गीता ज्ञान विज्ञानाचा प्रचंड महासागर आहे. परंतु मला असं लक्षात आलं आहे की जरी भगवद्गीता आपल्या घरात असली तरी ती उघडून वाचण्याचं कष्ट कोणीही घेत नाही. कारण बहुतेक सर्व गीता आधी संस्कृत भाषेत, मग ती आपल्या बोलीभाषेत अनुवादित म्हणजे ट्रान्सलेट केलेली असते. त्यातील महत्त्वाचे श्लोक आजच्या वैज्ञानिक काळात कसे योग्य आहेत हे बराच वेळा समजावून सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना जरी खूप इच्छा असली तरी ती पुन्हा समजायला क्लिष्ट वाटते. ॲक्च्युली कोविडच्या काळात मी अनेक संतांनी, लेखकांनी लिहिलेल्या भगवद्गीता वाचून काढल्या. त्यात श्री संत ज्ञानेश्वर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, इस्कॉनचे स्वामी प्रभुपाद आहेत, श्री अरविंद घोष आहेत, रामकृष्ण मिशन आहे, स्वामी विवेकानंदांचे लेख आहेत,
आणि या सर्वातून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक भगवद्गीता लोकांना समजेल अशा उदाहरणांनी लिहावी हा विचार मनात आला. आणि लिहिताना आजच्या काळातील तरुणांना समजेल अशी सोपी भाषा वापरावी. मूळ भगवद्गीता समजेल अशा प्रकारची उदाहरणं द्यावी. त्यांना समजेल अशीच भाषा घेऊन भगवद्गीता लिहावी. मूळ भगवद्गीतेतील सर्व वैज्ञानिक संकल्पना लोकांना समजावून सांगाव्या या हेतूने मी भगवद्गीता लिहायला सुरुवात केली. ॲक्च्युली भगवद्गीता वाचण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असायला पाहिजे. यात आपल्या सनातन हिंदू धर्मापासून मी सुरुवात केलेली आहे. आपल्या धर्माचा मूळ पाया काय आहे, जगातील बाकी धर्मांमध्ये देवाची संकल्पना काय आहे, हे ॲक्च्युली माहिती असणं खूप जरुरी आहे. भगवद्गीतेचा इतिहास काय आहे, तिची सुरुवात कशी झाली हे सुद्धा माहिती असणं जरुरी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीता का वाचली पाहिजे आणि मुळात ती कशी वाचली पाहिजे हे माहिती असलं पाहिजे. कारण जर गीता आपण सलग वाचायला सुरुवात केली नाही तर ती कधीच समजणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेची मांडणी इतक्या विचाराने आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे की मांडणी एखाद्या गणितीय सूत्राप्रमाणे म्हणजे फॉर्म्युलाप्रमाणे. जशी आपण भगवद्गीता वाचत जातो आपल्या मनातील प्रश्न ज्याप्रमाणे आपण गणितातील एखादा फॉर्म्युला सॉल्व्ह करत जातो त्याप्रमाणे सहज सुटत जातात. भगवद्गीता हे पुस्तक घरात फक्त देखाव्यासाठी आणून ठेवायचं सर्वसामान्य पुस्तक नाही आहे. गीता हा आपला एकमेव प्रमुख धर्मग्रंथ आहे. तो दररोज सर्वांनी वाचलाच पाहिजे. त्यातलं ज्ञान विचार एकमेकांशी नातेवाईकांबरोबर मित्रांबरोबर वाटलं गेलं पाहिजे. त्यावर चर्चा पण केली पाहिजे ज्याच्यामुळे बाकी लोकांना पण गीता वाचण्याची उत्सुकता निर्माण होईल. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात शाळा कॉलेजमध्ये आपल्या सोसायटीमध्ये गावामध्ये याबाबत चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे. लोकांच्या मनात हा विचार प्रथम बिंबवला पाहिजे की भगवद्गीता आपला प्रमुख धर्मग्रंथ आहे आणि ते विचार सांगणारे श्रीकृष्ण खरे परमेश्वराचे अवतार आहेत. भगवद्गीता वाचणाऱ्या आत्मसात करणाऱ्या लोकांची दृष्टी यामुळे पूर्णपणे बदलून जाईल. ते धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी बनतील. ते एक जबाबदार नागरिक बनतील. आपल्या गावाची देशाची आणि पृथ्वीची काळजी घेतील. असे लोक कधीच माझा देव मोठा की तुझा देव मोठा असं भांडणार नाही. मुळात या विश्वात युद्धे भांडणेच कमी होतील. भगवद्गीता मानवाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलेला धर्मग्रंथ आहे. गीता वैज्ञानिक ग्रंथ आहे. गीता मानसशास्त्रीय ग्रंथ आहे. गीता सामाजिक विचारांचा ग्रंथ आहे. गीता सुजाण सुसंस्कृत नागरिक बनवणारा ग्रंथ आहे. आणि हे विचार माझे नाही आहेत. हे भगवान श्रीकृष्णांचे विचार आहेत. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या पुढच्या भागात म्हणजे भाग 2 मध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की धर्म म्हणजे काय, हिंदू आणि बाकी अन्य धर्मातील देवांची संकल्पना काय. भगवद्गीतेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती करून घेणं खूप आवश्यकता आहे. म्हणजे मूळ अध्यायांना सुरुवात करण्यापूर्वी या गोष्टींची माहिती करून घेतलीच पाहिजे. यात आपल्या सनातन धर्म वैदिक धर्म आणि त्याचबरोबर हिंदू धर्माची माहिती करून घेणं पण जरुरी आहे. कारण जर पाया भक्कम असेल तर पुढच्या सर्व गोष्टी समजणं खूप सोपं जाणार आहे. मी बऱ्याच गोष्टी बरेच शब्द जे भगवद्गीतेमध्ये आपण वाचणार आहोत त्या शब्दांचा अर्थ त्याबद्दलची पूर्ण माहिती त्याची पार्श्वभूमी काय हे सांगण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. हे सांगून झाल्यानंतर आपण त्यानंतरच मूळ भगवद्गीतेतील सर्व अध्यायांची माहिती करून घेणार आहोत. तर पुढची भेट भाग 2 मध्ये. नमस्कार. ओम तत्सत.
भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. आणि यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तुमचे विचार मला व्हॉट्सअप, ईमेलवर पाठवा. आपण सर्व गीता वाचून, अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचूया. नमस्कार.